शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर माझे स्वतःचे फॅन आहेत. कबड्डी समालोचन त्याला आवडतं आणि ते या ठिकाणी अमरदीप कोलगाव संघाला शुभेच्छा पाठवत आहेत. किरण लवार आपलं खूप खूप आभार, कारण आपण क्रिकेट कबड्डीचे खूप चाहते आहात आणि आपलं प्रेम हे आमच्या सोबत कायमचं असणार आहे. अमरदीप कोलगावच्या समोर असणार आहे. आमच्या सोबत आत्ताच उपस्थित होतात ज्येष्ठ समालोचक सन्मान्य गणेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. अर्थात ज्या व्यक्तीने आज खूप मेहनत घेतली आणि सलग 4 स्पर्धेमध्ये संदीप शेठ म्हात्रे यांची बैलगाडी फायनलमध्ये पारितोषिक मिळवून दिली, असे सन्मान्य गणेश म्हात्रे हे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बघा, बैलगाडी म्हटल्यानंतर फक्त रायडर किंवा मालक हाच महत्त्वाचा नसतो, परंतु बैलांची सेवा करणारा हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा असतो. जर बैलांना सेवा करणारा जर चांगला असेल तर बैलगाडी ही नक्कीच त्या ठिकाणी आपल्या शर्यतीमध्ये गुलालला आणू शकतोय. हे गणेश म्हात्रे यांनी दाखवून दिलं, कारण सलग 4 स्पर्धेमध्ये फायनलमध्ये बक्षीस मिळवणे हे खूप कठीण असतं आणि त्या बैलांची सेवा, त्यांची मेहनत ही खूप आपण बघितली. कारण पहिले आपण बघतो गणेश म्हात्रे हे अमित नाईक यांच्याकडे सुद्धा होते आणि त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी तब्बल 15 फायनलची पारितोषिकं मिळवली. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची 6 पारितोषिकं होती अमितदादा नाईक यांच्या बैलगाडीची आणि आता ते संदीप दादांकडे आहेत आणि तिथे सुद्धा त्यांनी बैलांना पारितोषिक मिळवून दिले. म्हणजे त्यांची घेतलेली मेहनत ही अपार असते. या बैलगाडीच्या मागे बरेच काही आहे. फक्त आपण शर्यत बघायला जातो आणि तिथून आनंद घेऊन येतो असं नाही आहे. त्यासाठी खूप खर्च तर आहेच, हा तो सर्वांनाच माहीत आहे, परंतु त्याच्या मागची मेहनत असते ते गणेश म्हात्रेसारख्या व्यक्तीच करू शकतो आणि ते आज आमच्या व्यासपीठावरती आहेत. ज्येष्ठ समालोचक आहेत, त्यांचं मी अमरदीप कोलगावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चलतोय निनाद कदमच्या साथीने क्रीडांगणावरती. धन्यवाद सर. अमरदीप योग क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 सेकंडला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धावल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मोठा सुख खेळण्याचा प्रयत्न आहे. शेतशी जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल त्या दरम्यान चेंडूला त्या दोघांना चकवत जातोय, सीमर्सच्या बाहेर येतोय. पहिला चौकार. याआधी आपण आवाज ऐकलात तो म्हणजेच कबड्डी आहे आणि त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील ज्यांनी समालोचन केलं असे ज्येष्ठ समालोचक संजय म्हात्रे यांचा. त्यांच्याकडून नक्कीच कबड्डी आणि बैलगाडी क्षेत्राविषयी आपल्याला बरीच माहिती उपलब्ध होते. त्याच दरम्यान एक चांगला चेंडू होतोय. या चेंडूवरती कोणती मुवमेंट पाहायला मिळत नाही, कारण फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल तर झाला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा मिळाप झाला नाही. यशच्या मागे क्लोज किपिंग करताना आपण पाहतोय कुणाल म्हात्रेला नेहमीच जबरदस्त यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. या चेंडूवरती आपण पाहिलं तितकासा मोठा स्ट्रोक खेळता येत नाहीये. प्रयत्न चांगले केले जात आहेत, प्रयत्न तितकसे यश लाभत नाहीये. सामना जिंकण्यासाठी तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी दिलखुश आवाज संघाला या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 56 धावांचं लक्ष गाठायचं 4 षटक. जिथे पहिल्या षटकात आपण पाहिलं 4 चेंडू झाले आणि धावफलकावरती धावसंख्या लागले ती म्हणजेच 5 धावा. अक्षयचा पुढचा चेंडू यावेळेस स्लोअर वन चेंडू टाकला होता. गती परिवर्तन ज्याला चेंज ऑफ पेस आपण म्हणतो. नेहमीच आपल्या पहिल्या षटकात आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देणारा एक वेगवान गोलंदाज अक्षय मात्र आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. या चेंडूवरती एकेरी धाव मिळेल अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस 56 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. दिलखुश आवाज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. 6 runs on scoreboard without loss after 1 over. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले जे प्रेक्षक आहेत त्यात जे खेळाडू किंवा प्रेक्षक आत्ताच उपस्थित झालेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 आज स्पर्धेचा 4था आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात आपण पाहिलं दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतो जिथे यजमान संघ अमरदीप कोळगाव विरुद्ध दिलखुश आवाजचा सामना सुरू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ अमरदीप कोळगाव संघाने 55 धावा जमवल्या आणि 4 षटकामध्ये 56 धावांचं आव्हान आहे. दिलखुश आवाज संघासमोर आणि पहिल्या चेंडूवरती ते गोलंदाज साहिलचं स्वागत केलं जात आहे.
वेलकम म्हटलं जातं एक मोठ्या फटक्याने. षटकाराने इथे या षटकाची सुरुवात होते. साहिलला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे संजय सर आपण सांगितलं तर आधुनिक क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंना प्रसिद्धी मिळते. तसं आपण पाहायला गेलं तर मी नेहमीच रन मशीन असं संबोधतो, ज्या खेळाडूने गेले कित्येक वर्ष अमरदीप कोळगाव संघासाठी चांगल्या धावा जमवल्या. तसा परेश माते याला विसरून चालणार नाही. लोअर फुलटा चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. कौतुक केलं जात आहे. टाळ्यांचा वर्षा होतोय. कारण पाहिलं तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला ऋतुज म्हात्रेकडून पाहायला मिळतंय. या एकेरी धावने आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या एकूण झालेली आहे 13 धावा. समीर शेवाळे आणि जीत ही जोडी दिलखुश आवाज संघाकडून मैदानात आपण पाहतोय. जीतच्या बॅटन आल्या. स्ट्रोक चेंडू हवेत आणि चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमर्सच्या बाहेर. वन मोर विकेट इन दिस ओव्हर आपण पाहतोय. या षटकाला दुसरा षटकार. संकेतला मात्र इथे विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ जरी आपण पाहिलं तितका बलाढ्य नसला तरी प्रत्येक खेळाडू किंवा प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू हा विजयासाठीच प्रयत्न करतो. आणि क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं ना, कधी कोणत्या संघाला किंवा कोणत्या खेळाडूला कधीच कमी लेखू नये. कारण बऱ्याच वेळेला अशी खेळाडू एक इतिहास घडवतात, एक चांगला खेळ दाखवतात आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अशीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. मात्र इथे गोलंदाज साहिलला कमबॅक करावं लागेल. ज्या खेळाडूंनी चांगल्या चांगल्या लीग्समध्ये चांगल्या चांगल्या फलंदाज जागेवर उभं केलं अशा साहिलला इथे मात्र इथे बॅटची कडा आपण पाहतोय. एज अँड टेकन आणि फलंदाज जीतला इथे परतावं लागेल. कमबॅक केलं जातंय. बघा मित्रांनो, यालाच म्हणतात अनुभव. चांगल्या चांगल्या लीगमध्ये या खेळाडूंनी कशा प्रकारे विकेट प्राप्त केले असेल याचा अंदाज आपल्याला येतो. या षटकात 2 षटकार नक्कीच आले. मात्र कुठेतरी चुका या माणसाकडून होतातच. साहिल देखील माणूस आहे, त्याला देखील चुकांचा अंदाज आला आणि त्यानंतर त्यांनी एक चांगलं चेंडू टाकला आणि घातक आणि धोकादायक वाटणाऱ्या जीतला त्याने आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला माघारी परतवलंय. धावसंख्या झालेली एकूण 19 धावा. यशांच्या मागे कुणाल म्हात्रे आपण पाहतोय यष्टीरक्षण करतोय. एक चांगला यष्टीरक्षक क्लोज किपिंग करताना एक चांगला झेल त्याने पकडलेला आहे. मी आधीच म्हटलं यष्टीरक्षणाच्या बाबतीत या खेळाडूचा नामोल्लेख नक्कीच करावा लागतो. कारण यशांच्या मागे क्लोज किपिंग करताना वेगवान गोलंदाजाच्या समोर खूप चांगलं यष्टीरक्षण, चांगली विकेट किपिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर कुणाल आलेला आहे फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढलं जात आहे मिड विकेट दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल एकच धाव मिळेल. निमेशला आपण पाहतोय अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आपण पाहतोय. त्याबरोबर क्रिकेट खेळताना बॉडी आपण पाहिली ॲथलीट प्रकारची त्याची शरीरयष्टी आहे. कारण अग्निशमन दलामध्ये आपण पाहिलं तर दररोज आपल्याला वर्कआउट करावा लागतो. समीर शेवाळे या चेंडू जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आपण पाहतोय काय झालंय 2 क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे आपण पाहतोय ते 4 धावा नक्कीच मिळतील. चेंडूचा अंदाज आला नाही आणि आउटफील्ड पाहिलं मिळतो तितकीशी चांगली नाही आहे. या आउटफील्डमध्ये आपल्याला खूप अचूकपणे क्षेत्ररक्षण करावं लागतं. आपण जरा जरी चूक केलीत तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला नक्की धावा मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 56 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय दिलखुश आवाज संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 24 धावा. 24 रन्स और स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात आणि आता उर्वरित 2 षटकात 12 चेंडूमध्ये विजयासाठी दिलखुश आवाज संघाला 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावा आल्यात. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटक 16च्या ससेन धावा येणं आवश्यक आहे. अजून एक डावखुरा त्याचा गोलंदाज अमरदीप कोळगाव संघाविषयी नेहमीच म्हटलं जातं या संघाने बरीच पार्श्वभूमी पटकवलेली आहेत आणि आजही या संघात त्या पद्धतीची कामगिरी यंदाच्या वर्षी करतोय. पण त्याच्याविषयी सांगायचं झालं तर मुख्यत्वे त्यांच्याकडे असलेले फलंदाज युवा खेळाडूंचं भरणं आहे. त्याचबरोबर परेश म्हात्रे या खेळाडूचं नाव उल्लेख नेहमीच केला जाईल कारण याने एक चांगला संघ तयार केलेला आपण पाहतोय. 2 डावखुऱ्या त्याचे मध्यमगती गोलंदाज जे एकाच टप्प्यावरती चेंडूला दोन्ही दिशेला फिरवू शकतात. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आदित्य असेल, कुणाल असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय ओव्हर दी वेस्ट साईडचा चेंडू. फर्स्ट बीमर इन दी ओव्हर. नो +1 इथे 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर फ्रीची सुवर्ण संधी असेल फलंदाज कुणालला. या 2 धावांनी एकूण धावसंख्या झालेली आहे 26 धावा. बराच वेळेला असं घडलं मित्रांनो ज्यावेळेस आम्ही समालोचक एखाद्या
गोलंदाजी किंवा एखाद्या खेळाडूची स्तुती करतो, प्रशंसा करतो, त्याला काहीशी दुष्ट लागावी असा त्याचा खेळ पाहायला मिळतो, ज्याला म्हणतात कॉमेंटेटर्स. तसंच चित्र आपल्या मैदानात पाहायला मिळतंय. निमिषचं मी कौतुक केलं, त्या दरम्यान त्याच्याकडून इथे चूक होते. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येत नाहीये, एक धाव केवळ काढली जाते. चांगली गोलंदाजी, गोलंदाजचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला ओळखलं जातं त्याच चेंडूचा म्हणजे यॉर्करचा चेंडूचा इथे वापर केला जातोय. आणि या 21 धावने आपण पाहिलं, एकूण धावसंख्या झालेली आहे 27 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी, जिथे आपण पाहिलं 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस चेंडूला फुल टोलवण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेत. अक्षयला मात्र इथे चेंडू दिसला नाहीये. प्रयत्न त्यांनी नक्कीच केले. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा इथे मिळालेल्या आहेत. या 2 धावाने एकूण धावसंख्या झालेली आहे 29 धावा. अजूनही 10 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 27 धावा पाहायला गेलं आव्हान कठीण आहे, पण मित्रांनो अशक्य नाहीये. ते बॅटचे आउटसाइड एज, मात्र हे आव्हान कठीण नाही तर आम्ही प्रतिस्पर्धी संघाला खडतर करू अशीच देहबोली आपल्याला सांगून जाते गोलंदाज निमिषची. तसं मी म्हणत होतो, अमरदीप कोळगाव संघाकडचा विचार केला तर सलवेच्या भूमिकेत येणारा ऋतुज एक चांगला फलंदाज आहे, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक आहे. तर यष्टीरक्षक, कधी गोलंदाजी, फलंदाजी, अष्टपैलू कामगिरी करणारा कुणाल असेल, त्याबरोबर आदित्य असेल, त्यांना तेवढी चांगली साथ लाभते ती म्हणजे साहिलची. त्याबरोबर हार्ड हिटर फलंदाज हर्षलला विसरून चालणार नाही. निमिष, साहिल हे दोन्ही गोलंदाज. आणि या सर्व खेळाडूंनी त्याचबरोबर डावखुऱ्या हाताचा खेळाडू जो आपण पाहतो होता क्षेत्ररक्षण करतोय, जे चेंडू ज्याच्याकडे गेलाय तो ऋतिक, ज्यांनी देखील बऱ्याच वेळेला आक्रमक फलंदाजी केली, त्यांना लाभणारी अजून एका खेळाडूची साथ म्हणजे संकेत म्हात्रे आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंनी मिळून आपण पाहतो एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच दरवर्षी या संघाकडून चांगली कामगिरी होते, चांगली पार्श्वभूमी पटकवली जातात. दुसऱ्या बाजूला दिलखुश आवाज संघ, असं म्हटलं जातं ना की दिलखुश आवाज संघ कबड्डीचा संघ होता, मात्र क्रिकेटमध्ये देखील ते चांगला खेळ करतायत आणि प्रत्येक वर्ष त्यांची कामगिरी ही सुधारताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडूच्या खाली. संकेत कोणती चूक करत नाहीये, एक चांगला झेल आणि फलंदाज कुणाल बॅक टू द डगआउट. मी आधीच म्हटलं केवळ गोलंदाजी फलंदाजीने क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आहे. बघा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला नीट पाहिलं, आधी आपला तोल सावरला, आपण सीमारेषेच्या आत आहोत की नाही ते पडताळलं आणि त्यानंतर एक चांगला झेल टिपलाय. बाउंड्री लाईनवर म्हणजे सीमारेषेवर जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगावधान दाखवणं खूप गरजेचं असतं. आणि अमरदीप कोळगाव संघातील खेळांना बराच अनुभव आहे, बरेच मोठ्या स्पर्धा इथे खेळलेत, मोठ्या संघांबरोबर ते खेळलेत, बऱ्याच अशा परिस्थितीत खेळले जिथे परिस्थिती बिकट असते, जिथे संघ पिछाडीवर आहे, मात्र आपल्या चांगल्या कामगिरीने त्यांनी सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे चांगला संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला दिलखुश आवाज संघ त्यांना कडवी झुंज देण्याच्या प्रयत्नात आहेत, मात्र प्रयत्न अजूनही काहीशे अपुरे पडत आहेत. प्रयत्न पूर्ण करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रणय आलाय, प्रणय या चेंडूत खेळ आहे, एक धाव इथे नक्कीच मिळेल आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूने काय वळसा घेतलाय बघा. आउटफील्डची कमाल आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र टप्पा पडल्यानंतर जणू काही एखादा चेंडू पूर्णतः फिरकी गोलंदाने टर्न केल्याप्रमाणे तो चेंडू टर्न होतो आणि त्यावेळेस त्यामुळे इथे 2 धावा मिळतील. या 2 धावाने धावसंख्या झालेली 33 धावा. षटकाची सांगता होते आणि आता उर्वरित षटक, अंतिम षटक या इनिंग मधील या सामन्यातील, जिथे 6 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे दिलखुश आवाज संघाला, ती म्हणजेच 23 धावांची. 6 चेंडू 23 धावा. आता कोणी म्हणेल गोलंदाजी करणारा संघ सहज जिंकेल, तर मी मात्र म्हणेन मित्रांनो संधी दोन्ही संघांना आहे. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 23 धावा काय, 6 चेंडूमध्ये 30 धावा, 35 धावा, 36 धावा देखील होताना आपण पाहिलेत. मात्र याच क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखतानाही गोलंदाजा पाहिलंय. मात्र दिलखुश आवाज संघासाठी थोडंसं अडचणी जास्त असतील, कारण आपण पाहिलं प्रतिस्पर्धी संघातील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय, जिथे आदित्य सुरेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय घरच्या मैदानावर.
पहिला चेंडू, पंचांचा इशारा, डाऊन द लेग साइड, वाईडचा इशारा. या चेंडूवरती आपण पाहिलं पंचाने आपले हात केले दोन्ही समांतर आणि चेंडू घोषित केलं तो म्हणजे अवांतर. या अवांतर धावेने धावसंख्या एकूण होते 35 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय एक क्रिकेट प्रेमी, ददी क्रिकेट रसिक म्हणून ज्यांची नेहमीच ओळख असे या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा स्ट्रोक येतोय, चेंडूला भिरकलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. मित्रांनो, सामना संपला नाही. या सामन्यात आता मात्र रंगत निर्माण झाले. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 धावा. आता मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 15 धावांची. 5 चेंडू 15. क्रिकेटची हीच अद्भुतता आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी कुणी भाकीत करू नका की हा संघ जिंकेलच, की हा संघ पराभूत होईल. अमरदीप कोळगाव संघाला घरच्या मैदानात बोलतात ना, एक कडवी झुंज दिली जाते आणि समीर शिवाय दाखवतोय. नेहमी आम्हाला समजलं जातं आम्ही कबड्डीचा आमचा संघ आहे, मात्र नाही, आम्ही क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी करू शकतो. सामन्याचा निकाल काही असेल, कोणताही संघ जिंकेल, मात्र इथे दोन्ही संघांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. सासवणे गावातील आपण पाहतोय क्रिकेट रसिक, दर्दी क्रिकेट प्रेक्षक म्हणून ज्यांची ओळख असे आपण पाहतोय समरी मधुकर नाकवा देखील आलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी स्वागत करतोय. काही क्षणामध्ये पुढील आपण पाहिलं अंतिम 4 मधील सामन्यामध्ये त्यांचा संघ ज्ञानेश्वर मली सासवणे देखील आपल्या खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गती पहा, अचूकता पहा. केवळ टेनिस क्रिकेट नाही, लेदर क्रिकेटचाही मी सराव केलेला आहे आणि माझ्या घरच्या मैदानात इतक्या सहजासहजी मी धावा देणार नाही, हे काहीशी देहबोली सांगून जाते ती म्हणजे आदित्य सुरेश म्हात्रे याची. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू 15 धावा. कमालीचा सामना रंगलाय. इथे स्ट्रोक येणार, इथे विकेट, एखादा चांगला चेंडू येणार. गोलंदाज आदित्य सुरेश म्हात्रेकडून पाहायचंय. चांगला चेंडू, काय गोलंदाजी आहे बघा. वेगवान चेंडू, गती आणि या भन्नाट वेगाने इथे आपण पाहतोय चेंडू रिलीज केला जातोय. फलंदाज मात्र समीर अडचणीत सापडलाय. कुठे समीरला देखील आपण पाहिलं एका दिशेला फटका लागण्याचा प्रयत्न करतोय, हे देखील त्यासाठी घातक ठरतंय. दोन्ही चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आदित्यने कमबॅक तर नक्कीच केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती आपण पाहतोय धावही आली नाही, धाव घेण्याचा प्रयत्नही केला गेला नाहीये, कारण आता उर्वरित 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. षटकार आल्यानंतर बघा काय कमालीचं कमबॅक केलंय. पुढील 3 चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर बॅट आणि चेंडूचा स्पर्शही होऊ दिला नाही आणि फलंदाज जागीर उभं केलंय आणि दाखवून दिलंय आमच्या घरच्या मैदानात आम्हाला रोखणं किंबहुना आमच्या गोलंदाजीला धावा जमवणं किंबहुना आम्हाला पराभूत करणं हे सहजासहजी सोपी गोष्ट नाहीये. चांगली गोलंदाजी. इथे यॉर्करचा चेंडू टाकला होता. या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. या 21 धावेनंतर आपण पाहिलं धावसंख्या झालेली एकूण ती म्हणजेच 42 धावा. त्यामुळे आता अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिथे 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाने बऱ्याच काही कृपा केल्या तरच या सामन्याच्या निकालात काहीसा फेरबदल पाहायला मिळेल, मात्र घरच्या मैदानावर एवढ्या चुका आदित्यकडून होणं कठीणच आहे. अमरदीप कोळगाव ब संघातील सर्व खेळाडूंनी इथे उपस्थित व्हा. अमरदीप कोळगाव ब संघ संपूर्ण संघ उपस्थित व्हायचे. अमरदीप कोळगाव त्याच दरम्यान पंच सन्माननीय विजय पाटील सर यांचा इथे इशारा येतोय वाईडचा. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं सलग 4 दिवस सन्माननीय शरद पाटील सर, पहिल्या दिवशी सन्माननीय राजेश पाटील सर आणि आता मागील 3 दिवस आपण पाहिलं तर सन्माननीय विजय पाटील सर घसवड पोयनाड येथील हे पंच खूप चांगली पंचगिरी करतायत. यावेळेसचा चेंडू, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईडचा. तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. या 2 वाईडनी आपण पाहिलं धावसंख्या झालेली एकूण 44 धावा. विजयासाठी आता अंतिम चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज इथे आपण पाहिलं ना काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, काही एक्सपेरिमेंट प्रयोग करतोय आणि त्यामध्ये हा सलग 3रा वाईड येतोय. एक मॅरेथॉन षटक मित्रांनो आपण अनुभवतोय, कारण आतापर्यंत या षटकात आलेला हा एकूण 4था वाईड आहे. उजवाशीच्या बाहेर चेंडू टाकायचा आहे. रणनीती सरळ स्पष्ट आहे, मात्र त्या दरम्यान गोलंदाज दिशा भरकटतोय. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 11 धावा. या चुका धावा जास्त आहेत म्हणून त्या चुकांविषयी काही बोललं जाणार नाही, मात्र या जर धावा कमी असत्या तर मात्र हे
याचा सामन्याची निकाल देखील परिणाम होताना पाहायला मिळाले. यावेळेस चांगला चेंडू होतोय इथे, निर्धाव चेंडू षटकाची या शांता होते आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे यजमान संघ अमरदीप कोळगाव या संघाने. अभिनंदन अमरदीप कोळगाव संघाचं. ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल दिलखुश आवाज संघाचे आम्ही आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले सर्वांना, जे व्यक्तिमत्व त्यांना म्हणतात की दिलखुश आवाज हा केवळ कबड्डीचा संघ आहे तसं नाही आहे. कबड्डीमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली, यापुढे आम्ही करणार आणि क्रिकेटमध्ये देखील आम्ही नावारूपाला येणार आणि